नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। जर मनोज जरांगे पाटील यांनी हजारो महाराष्ट्रातील तरुण आणि शेतकऱ्यांना सोबत घेत थेट दिल्लीच्या जंतर मंतरवर धडक दिली तर देशाच्या राजकारणात किती मोठा भूकंप येईल। सोनम वांगचुक यांचा आवाज एका क्षणात संपूर्ण देशाचा आवाज बनेल। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा लढा महाराष्ट्रही आपल्या खांद्यावर घेईल। आता सर्वात मोठा प्रश्न, मनोज जरांगे पाटील सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहणार का? जर तसे झाले मित्रांनो, तर दिल्लीला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल अशी चर्चा सर्व सोशल मीडियावर रंगू लागली आहे। सोनम वांगचुक हे नाव ऐकलं की सर्वप्रथम आठवतो 3 इडियट्स मधील फुंगसुक वांगडू। विज्ञानाचा उपयोग करून लडाखमध्ये परिवर्तन घडवणारा, देशाला आईस स्तूप सारखी अभिनव संकल्पना देणारा आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा हा माणूस आज कोणत्याही परिस्थितीत आहे हे अनेकांना माहीत आहे। मित्रांनो, जर तुम्ही सोनम वांगचुक आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असाल किंवा समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा। तुमचा एक क्लिक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि सोनम वांगचुक यांना साथ आणि या उपोषणात तुमचा सहभाग। मित्रांनो, दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक गेल्या 17 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत। या काळात त्यांचे वजन तब्बल 8.5 किलोने घटल्याचे सांगितले जात आहे। रक्तातील साखरेची पातळी कमी झाली असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ते अत्यंत अशक्त दिसत आहेत। जंतर मंतरवरील त्यांचे निश्चित पडलेले फोटो पाहून अनेकांचे मन हेलावले आहे। सोनम वांगचुक यांची प्रमुख मागणी म्हणजे नीट परीक्षा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। मात्र या आंदोलनाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिनिधी चर्चेसाठी गेल्याची माहिती समोर आलेली नाही। तसेच सोनम वांगचुक किंवा त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आल्याचाही दावा समोर आलेला नाही। दुसरीकडे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याने दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे। कोणाला किती मंत्रिपदे द्यायची यावर बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे। नुकत्याच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन केंद्रात 2 मंत्रिपदांची मागणी केली आहे। याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे। जर मनोज जरांगे पाटील यांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनाला उघड पाठिंबा दिला तर या आंदोलनाला देशव्यापी ताकद मिळेल का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्रात लाखो तरुणांवर प्रभाव असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवाज उठवणाऱ्या या आंदोलनासोबत उभे राहिले तर सरकारवर चर्चेसाठी दबाव वाढू शकतो, असे काही जणांचे मत आहे। आता प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहतील का, आणि जर तसे झाले तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडेल का? या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे उन्हा पावसाची पर्वा न करता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक व्यक्ती रात्रंदिवस आंदोलन करत आहे मित्रांनो। मात्र त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही। आपल्या देशात घोटाळे करणाऱ्यांची चर्चा होते, पण जनहितासाठी लढणाऱ्यांना अनेकदा उपेक्षा सहन करावी लागते। गेल्या काही महिन्यामध्ये देशाने नीट परीक्षा प्रकरण, पेपर फुटी आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा झालेला चक्काचूर पाहिला आहे। या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले तर काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलल्याच्या घटना समोर आल्या। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा होणे आणि योग्य तोडगा काढणे ही काळाची गरज आहे। या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुण पिढीने कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला होता। मात्र सध्या या आंदोलनाची संपूर्ण धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे। गेल्या 17 ते 18 दिवसांपासून सोनम वांगचुक आमरण उपोषण करत आहेत। त्यांची प्रमुख मागणी म्हणजे नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार व पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा। तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कार्यपद्धतीत व्यापक आणि मूलभूत सुधारणा करण्यात याव्यात, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। यासोबतच लडाखला भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचित अंतर्गत विशेष दर्जा देण्याचे आणि राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत केंद्र सरकारने पूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी ही त्यांची मागणी आहे। या मुद्द्यांसाठी सोनम वांगचुक यापूर्वीही सातत्याने आंदोलन आणि जनजागृती करत आले आहेत। विचार करा मित्रांनो, जर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी कोणाची? अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारून पदावर राहावे की राजीनामा द्यावा?
असा प्रश्न आंदोलनकर्ते उपस्थित करत आहेत. मात्र आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला नाही. आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की अनेकदा जबाबदारी निश्चित करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा घटनाक्रम पाहूया. मार्च 2024 ते मार्च 2026 या काळात त्यांनी लडाखच्या संरक्षणासाठी 21 दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर 25 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा म्हणजेच NSA अंतर्गत अटक करण्यात आली आणि सुमारे 170 दिवस जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले असा दावा केला जातो. एका शांतताप्रिय पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावल्यामुळे त्यावेळी मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. अखेर 14 मार्च 2026 रोजी त्यांची सुटका झाली. मात्र सुटकेनंतरही सोनम वांगचुक यांनी आपला संघर्ष थांबवला नाही. 28 जून 2026 रोजी त्यांनी पुन्हा आंदोलनाची दिशा निश्चित करत आपल्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवला. विद्यार्थ्यांच्या नीट घोटाळ्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून दिल्लीत आमरण उपोषण सुरू केले. सध्याच्या घडीला त्यांच्या उपोषणाला अनेक दिवस उलटले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची काळजी घेत उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की सरकारने चर्चेला मार्ग स्वीकारला नाही तर 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येईल. सोनम वांगचुक यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर ते केवळ भाषण करणारे व्यक्तिमत्व नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. लडाखमधील सरकारी शिक्षण व्यवस्थेत स्थानिक संस्कृती, भाषा आणि भौगोलिक परिस्थितीनुसार बदल हवेत यासाठी त्यांनी दीर्घकाळ प्रयत्न केले. त्यांच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक परिणामकारक झाले आणि शाळांमधील नापास होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठीही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. गलवान खोऱ्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी बायकॉट चायनीज प्रोडक्ट ही मोहीम राबवत चीनवर आर्थिक दबाव आणण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लडाखमधील जमीन आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांनी उणे 12°C तापमानात केवळ पाण्यावर 21 दिवस उपोषण केले, जेणेकरून लडाखची जमीन मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात जाऊ नये. सोनम वांगचुक यांचा संघर्ष हा वैयक्तिक लाभासाठी नसून लडाखची संस्कृती जपणे, तेथील पर्यावरण आणि जमिनीचे संरक्षण करणे तसेच मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. मीडिया रिपोर्टनुसार शेतकरी आंदोलनादरम्यान सुमारे 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने आंदोलनाची दखल घेण्यासाठी बराच वेळ लावल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता पुन्हा एकदा जगप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना सत्ताधारी भाजपमधील कोणताही वरिष्ठ नेता किंवा केंद्रीय मंत्री जंतर मंतरवर जाऊन त्यांची भेट घेत नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून आणि काही राजकीय विश्लेषकांकडून केली जात आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि कथित गैरव्यवहारांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरले जात असले तरी त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची टीकाही होत आहे. एखाद्या मंत्र्यांकडून अपेक्षित कामगिरी होत नसेल तर त्यात बदल करण्यास सरकारने कमीपणा का मानावा असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही याच आशयाचा मुद्दा मांडला आहे. सरकार चालवण्याचा अर्थ केवळ सत्ता टिकवणे नसून जनतेच्या प्रश्नांवर संवाद साधून त्यांचे निराकरण करणे हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ सोनम वांगचुक यांचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, देशाच्या शिक्षण व्यवस्थेशी आणि लोकशाही प्रक्रियेशी संबंधित असल्याने आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. अनेक जण असेही मत व्यक्त करत आहेत की या आंदोलनाकडे सरकार किंवा सरकारी यंत्रणेविरोधी संघर्ष म्हणून न पाहता भविष्यात अधिक सक्षम आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्था उभी करण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. दरम्यान सरकार या आंदोलनावर नेमकी काय भूमिका घेणार, चर्चेचा मार्ग स्वीकारला जाणार का, की या प्रश्नांवर तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? तुम्हाला काय वाटते, सरकारने या आंदोलनावर कोणती भूमिका घ्यावी? तुमचे मत, विचार कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो. धन्यवाद.